नमस्कार. हेल्थ गप्पामध्ये आपले स्वागत आहे. आरोग्याशी संबंधित अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तुमच्या स्वयंपाकघरात डोकावून पहा. तिथे प्लास्टिकच्या बाटलीत ठेवलेले ते पिवळे, आरपार दिसणारे रिफाइंड सनफ्लावर किंवा सोयाबीन तेल नक्कीच असेल, जे आपण रोजच्या फोडणीसाठी वापरतो. आपण हे तेल निवडलंच मुळात यासाठी कारण जाहिरातींनी आपल्याला खात्री दिली की हे तेल लाईट आहे आणि ते आपल्या हृदयासाठी सर्वात सुरक्षित आहे. पण इथे एक मोठा पेच आहे. केवळ 2 पिढ्यांपूर्वी आपले आजी-आजोबा लाकडी घाण्याचं जाड तेल आणि साजूक तूप अगदी मनसोक्त खात होते, तरीही तेव्हा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण नगण्य होते. आज आपण सगळे या लाईट तेलांकडे वळलो आहोत, तरीही ब्लॉकेजेस, सांधेदुखी आणि डायबेटीसचा धोका कमी होण्याऐवजी प्रचंड वाढला आहे. यावरून असा प्रश्न निर्माण होतो की ज्याला आपण हृदय जपणारं अन्न समजतोय ते प्रत्यक्षात आपल्या आरोग्याच्या समस्यांना खतपाणी घालणारा एक गुप्त घटक तर नाही ना? ही समजून घेण्यासाठी आपल्याला या तेलाच्या निर्मितीचा प्रवास पाहावा लागेल. रिफाइंड तेल तयार करण्याची प्रक्रिया नैसर्गिक नसून ती पूर्णपणे औद्योगिक आहे. सूर्यफूल किंवा सोयाबीनच्या बियांमधून तेल काढताना त्यांना चक्क 200 ते 300 अंश सेल्सिअस एवढ्या प्रचंड तापमानावर उकळलं जातं. या बियांमधून शेवटचा थेंब पिळून काढण्यासाठी कंपन्या हेक्झेन नावाचं रसायन वापरतात, जे खरं तर एक पेट्रोलियम बाय प्रॉडक्ट आहे. या रासायनिक प्रक्रियेनंतर जे द्रव उरतं ते चवीला कडू, रंगाला काळं आणि वासाला अत्यंत उग्र असतं. हे तेल त्या स्थितीत कोणालाही विकता येणं शक्य नसतं. मग यावर ब्लीचिंग आणि डिओड्रायझिंग केलं जातं. म्हणजेच रसायनांचा वापर करून त्याचा काळा रंग आणि घाणेरडा वास कृत्रिमरित्या काढून टाकला जातो, जेणेकरून ते बाटलीत छान दिसेल. या टोकाच्या प्रक्रियेत बियांमधील सर्व नैसर्गिक जीवकसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स पूर्णपणे जळून नष्ट होतात. शेवटी तुमच्यापर्यंत पोहोचतं ते केवळ ऑक्सिडाइज्ड फॅट्सचं मिश्रण, जे शरीरात गेल्यानंतर पेशींच्या कार्यात अडथळा निर्माण करून आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करतात. जेव्हा हे रासायनिक प्रक्रिया केलेलं तेल आपल्या आहारात जातं, तेव्हा आपल्या शरीरातील पेशींची काय अवस्था होते? आपल्या पेशींना या बदललेल्या आणि अनैसर्गिक फॅट्सची रचना ओळखता येत नाही. त्यामुळे शरीर या घटकांचा स्वीकार करण्याऐवजी त्यांच्यावर एखाद्या शत्रूसारखा हल्ला करतं. या सततच्या संघर्षामुळे शरीरात सायलेंट इन्फ्लमेशन म्हणजेच अंतर्गत सूज निर्माण होते. ही सूज बाहेरून दिसत नाही, पण ती आतून तुमच्या अवयवांना कमकुवत करत राहते. ही अंतर्गत सूज जेव्हा सांध्यांच्या ऊतींना म्हणजेच टिश्यूजना इजा करते, तेव्हा गुडघेदुखी बळावते. तसंच जेव्हा ही सूज हॉर्मोन्सच्या प्रवाहात अडथळा आणते, तेव्हा थायरॉईडसारख्या ग्रंथींचं कार्य बिघडायला सुरुवात होते. हृदयाच्या नसांमध्ये तयार होणारे अडथळे देखील याच सूजेचा परिणाम असतात. पेशी स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या ठिकाणी कडकपणा निर्माण करतात, ज्यामुळे पुढे जाऊन ब्लॉकेजेस तयार होतात. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही वरून साखर कितीही टाळली तरी जर तुमच्या प्रत्येक घासात हे इन्फ्लमेशन वाढवणारं तेल असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती सतत तणावाखाली राहते. रिफाइंड तेलाचा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे त्याची नॉन स्टिकी असण्याची जाहिरात. हे तेल चिकट नाही म्हणजे ते चांगलं आहे असं आपल्याला वाटतं. वस्तुस्थिती अशी आहे की तेल चिकट नाही कारण त्यातील नैसर्गिक जीवनसत्वे आणि फॅटी ॲसिड्स रसायनांनी मारली गेली आहेत. हे प्रत्यक्षात एक डेड ऑइल थॉट आहे. आपल्या पूर्वजांनी खाल्लेलं जाड तेल आणि तूप कोलेस्ट्रॉल वाढवत होतं, हा दावा देखील फोल ठरत मानी आहे. त्यांच्याकडे शारीरिक कष्ट होतेच, पण त्यांचं तेलही नैसर्गिक होतं. आजच्या संशोधनानुसार खरं घातक कोलेस्ट्रॉल हे फॅक्टरीमध्ये रिफायनिंग करताना तयार होणाऱ्या ट्रान्स फॅट्समधून निर्माण होतं, ज्याने आपल्या नसांना हानी पोहोचते. तर मग पर्याय काय? तुमच्या स्वयंपाकघरात पुन्हा एकदा लाकडी घाण्यावर बनवलेल्या कच्ची घाणी, कोल्ड प्रेस्ड किंवा वूड प्रेस्ड तेलाला जागा द्या. शेंगदाणा, मोहरी किंवा खोबरेल यांसारखे नैसर्गिक तेल वापरा. शुद्ध तेलाचा स्वतःचा एक नैसर्गिक सुवास असतो. ते रंगाला थोडं गडद आणि दाट असतं. हीच त्याच्या शुद्धतेची आणि त्यातील पोषक तत्वे शिल्लक असल्याची ओळख आहे. यासोबतच भारतीय जेवणासाठी साजूक तूप, देसी घी हा सर्वात सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय आहे, जो आपल्या शरीराला सहज पचतो. अस्वीकरण, डिस्क्लेमर: या व्हिडिओमधील माहिती केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आणि सामान्य ज्ञानासाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला नाही. आहारातील मोठ्या बदलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. आपल्या जुन्या आणि नैसर्गिक खाद्य परंपरांकडे वळणं हाच आपल्या भविष्यातील आरोग्याचा खरा पाया आहे. स्वतःला बदला, आरोग्य सुधारा. धन्यवाद.